मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता अतिशय चांगली माहिती आलेली आहे. योजनेचा 12वा हप्ता 5 जुलैपासून योजनेमध्ये पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना वितरित केले जात आहे. तर ज्या बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळालेले नाही अशा बहिणींकरिता अतिशय चांगली माहिती या ठिकाणी आलेली आहे. तर थोडक्यात आपण या ठिकाणी ती माहिती समजून घेणार आहोत की ज्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता जून महिन्याचे पैसे आले नाही त्यांच्याकरिता काय माहिती आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता RPS गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर पहा काय माहिती आलेली आहे, थोडक्यात आपण या ठिकाणी समजून घेऊ. लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे 5 जुलै 2025 पासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ लागले आहेत. या योजनेतून राज्यातील अनेक महिलांना दरमहा पैसे मिळतात, ज्यामुळे त्यांना घर खर्चासाठी थोडी मदत होते. हे पैसे सरकारकडून थेट बँक खात्यात पाठवले जातात. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जून महिन्याचे पैसे 5 जुलै 2025 पासून योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि या योजनेचा लाभ घेत असलेल्या राज्यातील सर्व पात्र महिलांना दर महिन्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जातो, ज्याच्यामुळे महिलांना आपल्या कौटुंबिक घर खर्च चालविण्याकरिता मदत होते. आणि हे योजनेचे पैसे सरकारकडून लाभार्थी महिलेच्या थेट बँक खात्यामध्ये पाठविले जातात. बऱ्याच महिलांच्या खात्यात आधीच पैसे जमा झाले आहेत, पण अजूनही काही महिलांना वाट पाहावी लागते. याचे कारण म्हणजे सगळ्या महिलांना एकाच वेळी पैसे पाठवणं शक्य नाही. काही तांत्रिक अडचणी आणि बँकेच्या कामकाजामुळे उशीर होतो, त्यामुळे अशा महिलांनी घाबरायची गरज नाही. तर पहा, 5 जुलैपासून जून महिन्याचे पैशाचे वितरण सुरू झालेले आहे आणि आतापर्यंत बऱ्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमासुद्धा झालेले आहे. परंतु अजूनही बऱ्याच महिला अशा आहे की ज्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता मिळालेला नाही. याचे कारण म्हणजे राज्यभर सर्व पात्र असलेल्या महिलांना हप्ता वितरण करण्यामध्ये काही वेळा तांत्रिक अडचणी समोर येत असतात आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना हप्ता जमा होण्यास विलंब होत आहे. परंतु ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ सुरू आहे, ज्या पात्र महिला आहेत, त्यांना घाबरायची गरज नाही. लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा योजनेचे पैसे येणार आहेत. या संदर्भात मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की जून महिन्याचा हप्ता 5 जुलैपासून द्यायला सुरुवात झाली आहे. सर्व पात्र महिलांना हप्ता नक्कीच मिळणार आहे, फक्त थोडे संयम ठेवणे गरजेचे आहे. तर पहा, या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे. जून महिन्याचा हप्ता 5 जुलैपासून वितरणाची सुरुवात झालेली आहे आणि सर्व पात्र महिलांना हा हप्ता नक्कीच देण्यात येणार आहे. महिलांनी संयम ठेवायचे आहे, कारण तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहात तर नक्कीच तुम्हाला हप्ता मिळणार आहे. पैसे मिळण्यासाठी महिलांनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. एक म्हणजे त्यांचे कागदपत्र पूर्ण असावेत, दुसरे म्हणजे त्या योजनेसाठी पात्र असाव्यात. जर त्यांनी आधीपासून हप्ता घेतला असेल तर त्यांना यावेळीही हप्ता मिळेल. तर पहा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. योजनेचे पैसे मिळविण्याकरिता महिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेचे कागदपत्र पूर्ण असावेत आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी ती महिला पात्र असावी. तर पहा, या ठिकाणी असे म्हटले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे, त्या फॉर्मला तुम्ही जी कागदपत्र जोडलेली आहे ती कागदपत्रे पूर्ण असावी. म्हणजेच नियमाप्रमाणे जी कागदपत्रे सादर करावयाची होती ती सादर केलेली असावी. ज्या महिलांना अजून हप्ता मिळालेला नाही त्यांनी आपले बँक खाते तपासत राहावे, योग्य कागदपत्रे तयार ठेवावी आणि कुठलीही चुकीची अफवा पसरवू नये. योग्य माहिती फक्त सरकारी वेबसाईट किंवा अधिकृत स्रोतांकडूनच घ्यावी. तर पहा, या ठिकाणी काय म्हटलं आहे. ज्या महिलांना अजून हप्ता मिळालेला नाही त्यांनी आपले बँक खाते चेक करायचे आहे, कारण योजनेमध्ये जर तुम्ही पात्र आहात तर नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा होणार आहे. लाडकी बहीण योजनेमागचा मुख्य कारण म्हणजे महिलांना आर्थिक मदत करून त्यांचं आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न. या योजनेमुळे घरात महिलांचा आत्मविश्वास वाढतो, त्या कुटुंबाच्या निर्णयामध्ये भाग घेऊ शकतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
सुरू करण्यामागचा राज्य सरकारचा उद्देश असा आहे की महिलांना आर्थिक मदत व्हावी, महिला सक्षम व्हाव्या, महिलांची प्रगती व्हावी, महिलांचे आत्मविश्वास वाढावे आणि कुटुंबामध्ये निर्णय घेण्याची क्षमता त्यांची वाढावी. या उद्देशाने राज्य सरकारने ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. सरकारने सांगितले आहे की ही योजना पुढेही सुरू राहणार आहे. दर महिन्याला हप्ता वेळेवर मिळेल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. तर पहा, या ठिकाणी सरकारने आश्वासन दिलेलं आहे. असं म्हटलेलं आहे, ही योजना पुढेही सुरूच राहणार आहे आणि दर महिन्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना वेळेवर हप्ता मिळावा याकरिता सरकारचा प्रयत्न सुरू आहे. आता पहा पुढे काय म्हटले आहे. ज्या महिलांना अजून हप्ता मिळालेला नाही त्यांनी घाबरू नये, थोडी वाट पहा आणि खाता तपासा. तुम्हाला पण लवकरच पैसे मिळतील. ही योजना महिलांच्या सशक्तीकरणासाठी खूप महत्त्वाची आहे. तर पहा, ज्या महिलांना आतापर्यंत हप्ता मिळालेला नाही, जून महिन्याचे पैसे ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेल्या नाही, अशा महिलांनी अजिबात घाबरायचे नाही. लवकरच तुमच्या बँक खात्यातसुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता जमा करण्यात येईल. ही योजना महिलांच्या सशक्तीकरणासाठी खूप महत्त्वाची आहे आणि त्या दिशेने सरकारची वाटचाल सुरू आहे, असे या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेले आहे. तर पहा, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी जी माहिती या ठिकाणी आलेली आहे ती आपण थोडक्यात पाहिली आणि यामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे की ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता अद्याप मिळालेला नाही, लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचे पैसे योजनेचा 12वा हप्ता जमा करण्यात येईल. योजनेविषयी येणारी माहिती लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचावी, तुम्हाला मिळत राहावी याकरिता RPS गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.